पुण्याच्या खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्ग चाकण शिक्रापूर आणि चाकण तळेगाव या महामार्गावरती वाहतूक कोंडी होत आहे आणि याचमुळे यातील जे नागरिक आहेत ते नागरिक खरं तर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी जे आंदोलन ते करण्यात त्यांना पाहायला मिळत आहे। चाकण ट्रॅफिक मुक्त चाकण असं कुठेतरी घोषणा देऊन या ठिकाणी खरं तर जे आंदोलन आहे ते आज उभारलेलं पाहायला मिळत आहे। कृती समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू केलं जाते। मला सांगा की काय नक्की आज तुमची भूमिका आहे, आज आंदोलन करत आहे? आज आमचा चाकण शिक्रापूर तळेगाव रोड आहे आणि पुणे नाशिक हायवे हा दोन्ही रोडचं काम आज अद्यापर्यंत काम चालू झालेलं नाही आहे। कारण पुणे नाशिक हायवेचा जो टेंडर निघालं होतं त्याच्यामध्ये शासनाने अशी अट टाकली की 100% जोपर्यंत भूमी संपादन होत नाही तोपर्यंत ह्या रोडचं काम चालू करायचं नाही। पण इतर ठिकाणी जे टेंडर आहेत त्याच्यामध्ये फक्त 90%ची अट आहे आणि चाकणच्या MIDCचा एवढा कर येतो, त्या करामधून MIDCने 4000 कोटी रुपये समृद्धी महामार्गाला दिले। पण या चाकण MIDCमध्ये एकही रुपया खर्च केलेला नाही। MIDCच्या अंतर्गत तुम्ही बघू शकता मोठे मोठे रस्ते आहेत, पण चाकणला जे त्या MIDCला जोडणारे रस्ते आहेत, पुणे नाशिक हायवे असेल, चाकण तळेगाव रोड असेल, तो रोड मोठा झाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळा 15 वर्ष झाली सरकारची निवेदनं देतोय, तरी पण त्या सरकारने काही नोंद घेतली नाही। त्याच्यामुळे आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। नक्की सरकारला निवेदन दिलं आहे, मात्र सरकार कोणत्या प्रकारे दखल घेतला आहे, नक्की काय भूमिका असणार आहे एकंदरीत? आजचा जर सगळा एकंदर परिस्थिती बघितली तर आज खेड तालुक्यातल्या या चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावरती ही सगळी तरुणाई तुम्ही बघा आणि सगळ्या पक्षाचे राजकीय नेते बघा, सगळ्यांनी आमचे पक्षविक्ष सगळं बाजूला करून आम्ही पदाधिकारी हे सगळं बाजूला ठेवून या चाकणच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये सगळे पक्षाचे नेते मंडळी, सगळे कार्यकर्ते आणि विशेषतः आमचे सगळे तरुण सहकारी जे आहेत यांनी नियोजन करून हे सगळं पुढे केलं आहे। याच्यामध्ये हा ट्रेलर आहे, उद्याच्या काळामध्ये याची व्याप्ती एवढी मोठी राहणार आहे। आम्हाला सरकार कुणाचं असू दे, सरकारला एवढीच विनंती आहे की जर हिंजवडीची गोष्ट तुम्ही मनावरती घेता, तात्काळ तिथं लगेच प्रशासनाला सूचना दिल्या जातात, तर चाकण आणि चाकणच्या औद्योगिक परिसरामध्ये एवढं मोठं नागरीकरण, एवढं मोठं ट्रॅफिकची समस्या आहे आणि सरकारला कोट्यवधी रुपये या तालुक्यातनं या ठिकाणी महसूल मिळतोय। या प्रश्नावर सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय की काय? सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न होतोय। चाकण ही मोठी औद्योगिक वसाहत आहे, मात्र या ठिकाणी वाहतुकीची समस्या मोठी भेडसावते, काय सांगाल? निश्चितपणे गेले 15 ते 20 वर्षापासून चाकण एवढं झपाट्याने वाढले, चाकण सारखं कुठलंच शहर एवढं झपाट्याने वाढलं नाही। कारण या ठिकाणी सरकारने निश्चितपणे काम करायला पाहिजे होतं। मागच्या वेळेस जे हायवे झाला त्यावेळेस सुद्धा 2 उड्डाणपूल केले, त्या उड्डाणपुलाचे सुद्धा निश्चित आपण पाहत आहे त्याचा काही उपयोग नाही, त्याचा दुरुपयोग होत चालला, त्याच्यामुळे उलट कोंडी झालेली आहे। आता फक्त सरकारला एवढीच विनंती आहे, आता आमच्या सामान्य जनतेचा उद्योग लोक जी उद्योग व्यवसायाची लोक आहेत त्यांचा अंत पाहू नका। आता खूप तुम्ही अंत बघितलेला आहे, आता रोड होणं तितकंच महत्त्वाचं आहे। चाकण शिक्रापूर असेल, पुणे नाशिक रोडाचा हात झाला पाहिजे, ही सर्वसामान्यांची व सर्व पक्ष लोकांची सगळ्याची मागणी आहे। चाकणमध्ये मोठी औद्योगिक वसाहत आहे, नक्की नेमके कारण काय आहेत वाहतूक कोंडी होण्याची? चाकण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। इथल्या मल्टीनॅशनल कंपन्या असेल, इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्री येत आहेत आणि त्याचा लोड हा चाकण शहरावरती इथं जाणारा जो कामगार वर्ग आहे त्या इंडस्ट्रीला लागतो, त्यामुळे इथं खूप मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत आहे। परंतु शासन का झोपलेलं आहे हेच मला कळत नाही आहे। गेल्या 20 वर्षापासून हाच मुद्दा सगळं, आता ही सर्व पक्ष मंडळी आहेत, हाच मुद्दा गेल्या कित्येक वर्षापासून सारखा घेतला जातोय। 2022 साली 850 कोटीचं टेंडर झालं होतं। ते टेंडर जर झालं तर हे काम का नाही पूर्ण झालं, ह्या कामाला सुरुवात का नाही झाली? छोटे छोटे फ्लायओव्हर होते, काही ठिकाणी क्रेडिट सेपरेटर होते, आता 16,000 कोटीवरती हे टेंडर गेलेले आहेत। आमची काही हरकत नाही, तुम्ही ह्या ठिकाणी इथं एलिव्हेटर त्या रोड जे करणार आहेत आम्हाला त्याची काही हरकत नाही, पण ते 850 कोटीचं जे टेंडर झालं होतं ते तुम्ही 2000 कोटीवरती घेऊन या, छोटे छोटे फ्लायओव्हर करा। राहिलेले जे पैसे 12-13 हजार कोटी रुपये तुम्ही जे अहिल्यानगर ते तुमची रेल्वे त्या ठिकाणी हायस्पीडची रेल्वे ही रेल्वे पुण्याला वळवली। आज तीच जर रेल्वे ह्या पुण्यावरनं जर खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर त्याचप्रमाणे संगमनेर आणि त्या ठिकाणी जर पोहोचली गेली तर इथले उद्योजक आहेत, इथले शेतकरी वर्ग आहेत, इथला कामगार वर्ग आहेत, यांना जाण्यासाठी सोयीस्कर होईल, त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होईल। त्याच्यामुळे हा जो निधी आहे हा तिकडे जरी वळवला तरी आमची कुठली हरकत नाही आहे, पण इथं फ्लायओव्हर होणं, इथलं ग्रेड सेपरेटर होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। नक्कीच फ्लायओव्हर होणं महत्त्वाचं आहे। PMRDकडनं खरं तर पुणे नाशिक महामार्गाची जी अतिक्रमण आहे ती काढली गेली, मात्र वाहतूक कोंडी त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही, काय सांगाल? चाकण हे पुणे महानगर क्षेत्रामध्ये येतं। पायाभूत सुविधांचा विचार घेऊन या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामांना मंजुरी देणं हे महानगर नियोजन समितीचं काम आहे। परंतु गेल्या 20 वर्षापासून ही कमिटी फक्त कागदावरच आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय सर्व ज्या संस्था काम करतात त्या
आपापल्या मनाप्रमाणे या ठिकाणी काम करतात आहे. त्यामुळं नियोजनाचा पूर्ण बोजवारा वाढलेला आहे. आणि हे जर सुस्थितीत आणायचं असेल, वाहतूक समस्या सुस्थितीत आणायची असेल, घनकचऱ्याचा विषय सुस्थितीत आणायचा असेल, पर्यावरण राखायचं असेल, तर पुणे महानगर नियोजन समितीला जे घटनेने अधिकार दिलेत त्या कमिटीची अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत. त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष घालून या नियोजन समितीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन खऱ्या अर्थाने याच्यावरती नियोजनबद्ध इथून पुढील काळात हा विकास करणं गरजेचं आहे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून CM साहेबांना मी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून या सर्व संस्थांची मीटिंग आयोजित करावी. नक्कीच आपण पाहिलं की खरं तर नियोजनाचा जो बोजबारा आहे तो उडाला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी जी वाहतूक कोंडी आहे त्या वाहतूक कोंडीचा सामना चाकणकर असेल किंवा पुणे नाशिक महामार्गावरील नाशिककर असेल त्यांना करायला लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतुल स्वामी सुनील दिगडे, TV9 मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.